माहितीचा अधिकार कायदा वापरताना अनेकदा एक मोठा पेचप्रसंग उभा राहतो. तो म्हणजे आपल्याला हवी असलेली माहिती जर दुसऱ्याच कोणाबद्दल असेल तर मग काय होतं? आज आपण याच गुंतागुंतीच्या प्रश्नाचं उत्तर अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. चला एक परिस्थिती इमॅजिन करूया. समजा आपण माहितीच्या अधिकाराखाली एक अर्ज केला, पण आपल्याला जी माहिती हवी आहे ती थेट सरकारची नाही, तर सरकार आणि दुसरी एखादी व्यक्ती किंवा कंपनी यांच्यातील व्यवहाराबद्दलची आहे. बरोबर? इथेच खरी गंमत किंवा म्हणा अडचण सुरू होते. ओके, तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी मूळ अडचण काय आहे ते समजून घेऊ. मग यामधला महत्त्वाचा खेळाडू म्हणजे त्रयस्थ पक्ष नक्की कोण असतो ते बघू. त्यानंतर वेळेचे नियम काय आहेत, सार्वजनिक हिताचं महत्त्व किती आहे आणि शेवटी अंतिम निर्णय कसा घेतला जातो या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया पहिल्या मुद्द्यापासून. ही अडचण नेमकी आहे तरी काय, की जी माहिती आपली नाही ती मिळवताना एवढे नियम का आहेत? याचं कारण म्हणजे इथे दोन खूप महत्त्वाचे अधिकार एकमेकांसमोर उभे ठाकतात. एका बाजूला आहे आपला माहिती मिळवण्याचा अधिकार म्हणजेच पारदर्शकता, आणि दुसऱ्या बाजूला आहे त्या दुसऱ्या व्यक्तीचा किंवा संस्थेचा गोपनीयतेचा अधिकार. RTI कायद्याचं कलम 11 हे याच दोन हक्कांमध्ये एक योग्य तोल साधायचा प्रयत्न करतं. आता या सगळ्या प्रकरणातला जो सर्वात महत्त्वाचा घटक आहे त्याच्याबद्दल बोलूया. कायद्याच्या भाषेत याला थर्ड पार्टी किंवा त्रयस्थ पक्ष असं म्हणतात. कायदा काय म्हणतो ते बघूया. कायद्याच्या कलम 2N मध्ये ह्याची स्पष्ट व्याख्या आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर त्रयस्थ पक्ष म्हणजे कोण, तर माहिती मागणारा नागरिक आणि माहिती देणारं सरकारी कार्यालय या दोघांना सोडून तिसरा कोणीही ज्याच्याबद्दल ती माहिती आहे तो म्हणजे त्रयस्थ पक्ष. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. त्रयस्थ पक्ष म्हणजे फक्त एखादा माणूस असेल असं नाही. ती एखादी खाजगी कंपनी असू शकते, एखादी NGO असू शकते, किंवा गंमत म्हणजे अगदी दुसरं एखादं सरकारी कार्यालय सुद्धा त्रयस्थ पक्ष असू शकतं. बरं, आता खरी प्रक्रिया सुरू होते आणि इथून पुढे वेळेचं गणित खूप महत्त्वाचं ठरतं. अर्ज मिळाल्या क्षणापासूनच घड्याळाचे काटे फिरायला लागतात, खास करून माहिती अधिकाऱ्यासाठी. अर्ज मिळाल्यानंतर जनमाहिती अधिकाऱ्याकडे म्हणजे PIOकडे फक्त 5 दिवसांचा वेळ असतो. हो, फक्त 5 दिवस. या 5 दिवसांच्या आत त्याला त्या त्रयस्थ पक्षाला एक नोटीस पाठवावीच लागते. खरंच वेळ खूप कमी असतो. तर PIOची पहिली पायरी काय असते? सगळ्यात आधी त्याला अर्ज मिळतो. मग तो तपासतो की ही माहिती कायद्यानुसार गोपनीय तर नाही ना, आणि ती देण्याचा त्याचा इरादा आहे. एकदा हे ठरलं की तो लगेचच म्हणजे 5 दिवसांच्या आत त्या त्रयस्थ पक्षाला एक लेखी नोटीस पाठवतो. या नोटीसमध्ये स्पष्ट लिहिलेलं असतं की बघा, तुमच्याबद्दल अशी अशी माहिती मागण्यात आली आहे आणि तुम्हाला यावर काही म्हणायचं आहे का? PIOने आपलं काम केलं, नोटीस पाठवली. आता चेंडू पूर्णपणे त्रयस्थ पक्षाच्या कोर्टात जातो. आता त्यांना उत्तर द्यायचं आहे आणि त्यासाठी सुद्धा एक वेळेची मर्यादा आहे. नोटीस मिळाल्यापासून पुढचे 10 दिवस. या 10 दिवसांच्या आत त्या त्रयस्थ पक्षाला आपलं म्हणणं मांडावं लागतं. ते लेखी सांगू शकतात किंवा तोंडीही की ही माहिती का द्यायला हवी किंवा जास्त करून का देऊ नये. म्हणजे त्यांच्याकडे 2 प्रमुख मार्ग असतात. एक, ते म्हणू शकतात की ठीक आहे, माझी हरकत नाही, माहिती द्या. किंवा दुसरा आणि जास्त वेळा वापरला जाणारा मार्ग म्हणजे गोपनीयतेचं कारण देऊन माहिती उघड करायला जोरदार आक्षेप घेणं. अच्छा, मग आता काय? जर त्रयस्थ पक्षाने नाही म्हटलं, माहिती द्यायला विरोध केला, तर सगळं थांबतं का? नाही. इथेच RTI कायद्यातली एक अत्यंत महत्त्वाची आणि शक्तिशाली संकल्पना समोर येते. आणि ती संकल्पना म्हणजे सार्वजनिक हित. कायद्यातलं हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. याचा सरळ अर्थ असा की जरी त्रयस्थ पक्षाचं काही नुकसान होत असेल, तरीही जर ती माहिती लोकांच्या भल्यासाठी म्हणजे सार्वजनिक हितासाठी जास्त महत्त्वाची असेल तर ती द्यायलाच हवी. इथेच खऱ्या अर्थाने ताकद आणि जबाबदारीचं संतुलन साधलं जातं. हे म्हणजे एका तराजूसारखं आहे. PIOला एका पारड्यात त्रयस्थ पक्षाचं नुकसान ठेवावं लागतं, जसं की त्यांच्या खाजगी आयुष्यात डोकावणं किंवा व्यावसायिक नुकसान, आणि दुसऱ्या पारड्यात ठेवावं लागतं व्यापक सार्वजनिक हित म्हणजे भ्रष्टाचार उघडीस येणं किंवा सरकारी कामात पारदर्शकता येणं. आता ज्या बाजूचं पारडं जड होईल तो निर्णय PIOला घ्यावा लागतो. पण थांबा, इथे एक महत्त्वाचा अपवादही आहे. जर माहिती एखाद्या कंपनीच्या ट्रेड सिक्रेट किंवा व्यावसायिक गुप्तांबद्दल असेल आणि त्याला दुसऱ्या एखाद्या कायद्याने संरक्षण दिलेलं असेल, तर मात्र सार्वजनिक हिताचा नियम तिथे लागू होत नाही. ही एक खूप मोठी आणि महत्त्वाची अट आहे.
चला आता या सगळ्या प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊया, म्हणजे अंतिम निर्णय आणि त्याची मुदत. तर ही संपूर्ण टाईमलाईन कशी दिसते ते पाहूया. अर्ज मिळाल्यापासून 5 दिवसांच्या आत PIO नोटीस पाठवतो. त्यानंतरचे 10 दिवस त्रयस्थ पक्षाला उत्तरासाठी मिळतात, म्हणजे एकूण 15 दिवस झाले. आणि या सगळ्यावर विचार करून PIOला अर्ज मिळाल्याच्या तारखेपासून 40 दिवसांच्या आत अंतिम निर्णय द्यावा लागतो. म्हणजे सामान्य RTI अर्जाला जी 30 दिवसांची मुदत असते ती इथे 10 दिवसांनी वाढते. आणि मग PIO जो काही अंतिम निर्णय घेईल तो त्याला अर्जदाराला आणि त्या त्रयस्थ पक्षाला दोघांनाही लेखी स्वरूपात कळवावा लागतो. आणि यात एक महत्त्वाची गोष्ट आहे, जर निर्णय माहिती देण्याच्या बाजूने लागला तर त्रयस्थ पक्षाला त्या निर्णयाविरोधात अपील करण्याचा अधिकार आहे हेही त्यांना कळवावं लागतं. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो की पारदर्शकता आणि गोपनीयता यांच्यातला हा जो नाजूक तोल आहे तो कलम 11 खरंच योग्य प्रकारे साधतं का? ही प्रक्रिया एका बाजूला माहितीचा अधिकार जपते तर दुसऱ्या बाजूला गोपनीयतेचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करते. या कायद्याने हा तराजू अगदी बरोबर साधला आहे असं आपल्याला वाटतं का? विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का?